अगं माझं एकदम मस्त चाललंय, म्हणजे सॉर्टेड आहे सगळं. सकाळी लवकर उठायचं आणि काय आई बाबांसाठी नाश्ता बनवायचा. मग काय दादाची थोडी चिडचिड सुरू होते आणि बरोबर नेमकं शाळेत जाण्यासाठी निघतानाच वहिनी समोर येऊन उभी राहते. तुला सांगते, माझ्या वहिनीच्या हाताला ना भन्नाट चव आहे आणि शब्दार नाही. त्याचं काय आहे, तिची टोमणी ऐकली ना जेवणच जेव्हा असं वाटत नाही. तिच्या टोमण्यानेच ढेकर येते, काय सांगू तुला. मग काय शाळेत जाते आणि त्या छोट्या छोट्या मुलांना ABCD शिकवते. तुला एक गंमत सांगते म्हणून, त्यांच्यामध्ये राहून ना एक गोष्ट कळेल की लहान मुलं जी स्वप्न बघतात ना ते ते पूर्ण होतील अशी आशा ठेवत नाही. त्यामुळे ते निवांत झोपतात. पण आपण मात्र आता झोपायलाच घाबरतो, कारण आपण जे स्वप्न बघतो ते स्वप्न कधीतरी पूर्ण होईल या विचाराने झोप येत नाही. आणि आणि एकदा का ते स्वप्न तुटलं की मग ते स्वप्न पुन्हा पडेल या विचाराने भीती वाटते आणि झोप लागत नाही. म्हणून स्वप्न खूप महाग झाले. अगं नाही, मी ओके, काही प्रॉब्लेम नाही. खरं तर मला हे सहन करू शकते मी, पण माझ्यासारख्या कितीतरी मुली आहेत त्यांना हे सहनच होत नाहीये की पैशांची कमी असल्यामुळे आपण पुढचं शिक्षण घेऊ शकत नाही, त्यामुळे त्या आत्महत्या करतायत का. म्हणून तुला खरं सांगते, मला नेहमी असं वाटतं की त्यांच्यासाठी काहीतरी मी करावं, कारण शिक्षणाचा बाजार करणाऱ्या या लोकांच्या मंडईत अजून असं किती दिवस आपल्या हक्काचा तराजू रिकामा होताना बघायचं ग, सांग ना. नाही म्हणे, आता मला हे बघवत नाहीये. म्हणून मला ना बाबा आठवत नाही, पण त्यांनी ना एक डायरीमध्ये एक वाक्य लिहून ठेवलं आणि ते कायम माझ्या डोक्यात असतं की गुन्हेगाराने काहीतरी केल्यामुळे समाज उद्ध्वस्त होत नाही. समाज उद्ध्वस्त होतो कारण केपेबल माणसं काहीच करत नाही. म्हणून अगं हो हो, तू तू म्हणतेस ते बरोबर आहे. आपण सामान्य माणसं काय करू शकतो ना, काहीच नाही. तू एक काम करतेस, आणखीन एक वडापाव आणशील प्लीज.